बातमी पावसाची आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे आणि पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून नदी नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे। तर मे महिन्यामध्ये झालेल्या पावसानंतर अनेकांनी भात पेरणी केली होती, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं भात लावणीची कामं खोळंबली होती। आता सुरू झालेल्या या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनने चांगलाच जोर धरलेला पाहायला मिळतोय। रविवारपासून मान्सून जो आहे तो मात्र सिंधुदुर्गामध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय झालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाले असेल तर पाणी पातळीमध्ये सुद्धा देखील वाढ होताना पाहायला मिळेल। कारण जवळपास पाहिलं तर 25 दिवसानंतर सिंधुदुर्गामध्ये मान्सून जो आहे तो मात्र दाखल झालेला पाहायला मिळतो आणि 2-3 दिवसामध्ये जो मान्सून आहे तो मात्र मान्सूनची संततधार ही जी आहे ते मात्र जिल्ह्यामध्ये असलेली पाहायला मिळते। त्यामुळे नदी नाल्यांची पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। धरण क्षेत्रामध्ये सुद्धा देखील पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतं। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।